नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य. आजचा आपला अध्याय चालला 12वा. श्री गणेशाय नमः. जय सद्गुरु समर्था. अनाथनाथा कृपावंता, मुमुक्षु शरणांगत होता, जन्मवार्ता दया नाही. ऐसे देतसा कृपा दानासी, म्हणोनी शरणांगत पायासी. भावार्थ धरुनी मानसी, शरण चरणांशी आलो असे. मी तव अनंत अपराधी, अगणित पापांची वृद्धी. परी कृपाळू तू दयानिधी, नेई सिद्धी परमार्थ. ऐका श्रोते हो सावधान, मलमास परम आख्यान. मागील अध्यायी कथन, व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला. 5 पर्वे यांचा प्रश्न, लक्ष्मीनी केलेस आपण. तया माझी सांगितले 2, पुढे अवधान देईजे. श्री विष्णू वदतसे नीके, ऐक क्षीराब्धी कन्यके. मागे कथिले पर्व देखे, पुढे ऐके अति आदरे. व्यतिपात वैधृती वर्णन, तुझम्या केले निरोपण. तयाही परिषत गुण, ऐके महिमान पुढारी. शतसंक्रांतीचे फळ एके ठाई, तयावरी शतपर्वणी अधिक पाही. युगायुगी मासादी आयनेही, होत असे विशेष. तया शतगुणे अधिक, चंद्रग्रहण असे देख. तया ते शतगुणे एक, सूर्यग्रहण बोलिले असे. असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केले से भ्रमण. किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जाण, व्यतिपात स्नान गंगोदका. कोटी पुरश्चरणे जप पाही, चंद्र सूर्यग्रहण होई. तया वरिष्ठ अधिक पाही, ऐके नवाई शुभानने. अहो हे पूर्णिमा महिमा, वर्णू न शके चतुर्वक्र ब्रह्मा. तेथे बोलावयाची मीसा, बोलता बोलो न बोलवे. पौर्णिमा दिनी प्रातस्नान, जो नर करी आपण. तया ऐसा पुण्यवान, दुजा आन असेना. किंचित सुवर्ण अथवा काही, दान दीजे ब्राह्मणा ते पाही. विप्रभोजन माध्यान्ह समयी, त्या एवढा नाही पुण्यवान. षड्रस मिष्टान्न पाही, वाढी ब्राह्मणा ते स्वगृही. वरी दक्षिणे सहित वस्त्र तेही, अर्पी भावे आदरे. वैशाखी कार्तिकी माघी, श्रेष्ठता जाणीजे तिघी. फाल्गुनी चैत्री नवविधी, पौषी त्रिशुद्धी जाणीजे. या इतुकी या पौर्णिमेते, वेगळाले असे दैवते. तेही परिसावू तूते, ऐक निरुते भामिनी. ज्येष्ठ पौर्णिमाते पाही, ब्रह्म सर्वत्र दैवत राही. आषाढी ते नारायण रूपेही, असे तेही जाणीजे. म्हणोनी करावे व्यासपूजन, व्यासरूपे साक्षात नारायण. या लागी करावे पूजन, भाव धरुनी मानसी. नादी सिद्ध हे आषाढी, पूर्वी हंसरूपी श्री या गुढी. म्हणोनी परमहंस प्रौढी, परंपरा पुढे चालत असे. परमहंसे नारायण, म्हणोनी व्यासरूपे नारायण. या लागी अगत्य कीजे पूजन, हंसरूपे नारायण म्हणोनी. माघ मासी माधव देवता, फाल्गुनी रुद्र तत्वता. चैत्र दैवत अनंता, असे तत्वता निर्धारे. वैशाखी पितृदैवत जाण, मार्गशीर्षी यक्ष किन्नर जाण. देवी भवानी ते जाण, पौषी पौर्णिमा बोलिजे. ऐसिया पर्वकाळी जाण, प्रतिमासी कीजे पिंडदान. तेणे समग्र देवता तुष्टमान, आशीर्वचन पै देती. स्नानविधी दानपुण्य, जे आचरती भावे जाण. तयाचे ऋण जाय निरसून, नसे अनुमान यदर्थी. पंचमहायज्ञ पितृतर्पण, यथोक्त कीजे ब्राह्मण भोजन. प्रतिमासी जे करती आचरण, तया नारायण संतुष्टे. मासा मासांचे ठाई जाण, येतसे तिथी पर्व लक्षून. तरी का करावे अनमान, बहुत धन लागेना. अल्पवेचे पुण्य विशेष, परी कोणी न धरती सायास. ये हरवी पिशून येता गृहास, करीती सायास आदरे. तेथे खर्च करीती भलतैसा, व्यर्थ वेचिता वयसा. परी सत्कारणी न वेचिता पैसा, गरजत सेठसा पुराणी. पुराणिक सांगतची गेले, व्यासादिकीही काव्य केले. पुराणे विस्तारून ठेविले, परिजनन चाले या वाटे.
फुकट स्वल्पाचेही स्वल्प, ते कोणीही न नेणती अल्प. वृथा जल्पता ती जल्प, अभिमाने कल्प भोगिती. शिष्णोद्र पारंगत, जगा माझी रूढी बहुत. नेणोनिया हिताहित, भगवंती देख अंतरले. वीटन मानवा बोलण्याचा, पुढे मागुता नरदेह कैचा. क्षणैक संग रती सुखाचा, नये कामाचा बापानो. जाय पाहता सोन्याची घटी, मागुती नये लक्षिता लक्ष कोटी. करिता संसाराची आटाटी, जन्म शेवटी निर्फळ. उदरा लागी करावे नीच सेवन, तेथे पाप पुण्य न विचारिता धन. मेळवावे संसारा लागून, शेवटी कवण सांगती. हेतू जगाची जगप्रौढी, प्रचित पाहता ती रोकडी. परी कोणीही न करीती तातडी, प्रपंच सांकडी उगवावया. असे जे करतील जैसे, ते तव भोगीतील तैसे. क्रोध येऊ नये मानसे, वदलो फारसे म्हणूनी. कथाभाग राहिला मागे, सांप्रत तो वदावा लागे. पौर्णिमा महिमा रमा रंगे, सांगितला निजांगे रमे लागे. क्षणैक जाणूनी संसार, दयाळू तो जगदीश्वर. मृत्यू लोका केला प्रसर, तरुणोपाय मानवाते. बहुत सुगम सुलभ उपावो, सांगितला असे देवाधिदेवो. पौर्णिमा दिनी स्नान दान तपावो, कीजे निर्वाहो जन्माचा. आपुला जन्म सार्थक करुनी, कीजे पूर्वजांचे उद्धरण. ये विषयीचे कथन, स्वये जनार्दन वदतसे. ऐके हो क्षीराब्धी बाळी, अमावस्येची नव्हाळी. श्रवण केली या सकळी, होय होळी पापाची. मासा मासांची या अंती, येतसे अमावस्या तिथी. तरी स्नान दान यथा पद्धती, करावे निगुती आदरे. सारुनी स्नान संध्या देवतार्चन, करुनिया महाहवन. मग कीजे तीळ तर्पण, ब्राह्मण भोजन यथाविधी. श्राद्ध कीजे यथास्थित, पिंडदान करुनी युक्त. तेणे पितृगण संतोषत, आशीर्वाद देत कुळाते. ऐसे प्रत्यही अमावस्यसी, आचरावे निश्चयसी. तये दिनी पितृलोकांसी, पितरासी संतोष. तये दिनी पितरा लागून, पितृलोकी करिता सन्मान. देवनी मिष्टान्न भोजन, तेणे पितृगण आनंदती. मग संतोषोनी देती आशीर्वचन, तेणे वंशवृद्धी होतसे जाण. जयाते वाटे व्हावे कल्याण, पावे सदन वैकुंठी. तेणे अवश्य करावे पिंडदान, न केलिया उपाय दारुण. आणि मोक्षरूप कल्याण, सावधान परिसावे. एक मासवरी उपोषण, पितराते होतसे जाण. मग तयाते करावे लागे वायुभक्षण, तव ते कोपून शापिती. त्याची या शापास्तव पाही, संसारपुरी न पडेची काही. कष्टी होती सर्वंदाही, म्हणती आमुचे दैव हेची पै. आदौ आचरण करती सरस, मग बोल ठेविती प्रारब्धास. कुसमुसोनी साधिती संसारास, धरुनी हव्यास निजमनी. जीता धड न बोलती वचन, मग कोठून करतील पिंडदान. जळो ऐसियाचे पुत्रपण, काय वाचून संसारी. धन्य धन्य ते पितृभक्त, अमान्य न करीती वचनाते. सदा सर्वदा पुरविती हेत, मागीतला पदार्थ देताती. जिवंत असता सन्मान, मेलिया करती गया वर्जन. प्रतिमासे अमावस्यासी जाण, ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त. सुफळ तयाचा संसार, सदा तुष्टमान श्रीधर. आशीर्वद देती अमर, हो कल्याण म्हणोनी. ऐसे जे का पितृभक्त पाही, माझे नमन तयांचे पायी. हेची बुद्धी सर्वकाळ हृदयी, देवो शेषशायी परमात्मा. सांप्रत कली माझी पुत्रपण, किंचित ऐकावे वर्णन. क्रोधेन भरावे पूर्ण, नसा अमान्य वचनासी. आपुलिया सुख स्वार्था, पिता साचवी द्रव्यार्था. नेवोनी पाप पुण्यपंथा, धन सर्वथा साचवीतसे. म्हणे मुले माझी अज्ञान, माझेही झाले वृद्धपण. कामा येई शेवटी धन, पुत्रा लागूनी माझिया. मग ते पुत्र होती तरुण, पितया ते आले वृद्धपण. सदा हेळसी ती दारुण, मागता धन न देती.
पिता आपुले धन मागे, तयावरी डोळे फिरविती रागे. म्हणे मी याचे काय ऋण लागे, वडिलोपार्जित पहिले. बालत्वापासून पाळीला, तोंडीचा घास चारिला. शेवटी पुत्र कामा न आला, वृद्धपणी पित याते. ऐसेही पुत्र असती, नको देवा ऐशियांची संगती. जीता नाही नाही गती, मेलिया सद्गती केवी होय. म्हणून एकची पुत्र भला, जेणे कुळाचा उद्धार केला. येही परत्र साधनी भला, वंश केला उद्धारू. ऐसे जे का सुपुत्र पाही, तेची आचरती अमावस्याही व्रताही. आणि कपुण्यकर्म पाही, परलोक पाही साधिती जे. जे नर करीती पिंडदानाते, वरी आचरती व्रताते. तयाही वरी मलमासाते, विशेष पर्वणी अमावस्या. ऐसीही पर्वे दोन पाही, पौर्णिमा अमावस्या तेही. तुम्हे निवेदिले सर्वही, शेषशायी वधला असे. जे नर ऐकूनी नाचरती, पुराण श्रवणी न पैसती. तयाची न चुके यातायाती, पुनरावृत्ती चुकेना. पितरा ते न करीती तोष, तयाची संतती होय नाश. या लागी श्लोकाधार विशेष, श्रवण कीजे आदरे. या लागी श्रोते जन हो, मलमासाते पहा हो. अगत्य व्रताते आचरा हो, करा लाहो परमार्थाचा. जैसा लाहो घेता संसारी, तैसाच कीजे परमार्थावरी. तेणे चुकेल येर झारी, जन्मवरी खंडेल. हा नरदेह परम सांग, येथे धरावा सत्संग. सत्संगावीण साधना मार्ग, हातान लागे सर्वथा. म्हणोनी मलमास अवधी, साधावो हेची संधी आधी. गाठ घाला मूळपदी, भजा गोविंदी आदरे. स्वस्ति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचितम. द्वादशोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.